पण गेल्या वर्षापासून जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत वापरत आहे. आता उन्हाळी कांद्यासाठी वापरलेलं आहे आणि बघू शकताय आम्ही लाईव्ह चाळीवर आलेलो आहेत आणि हे डबल पत्ती माल आहे कांद्याची. जी आज भरपूर किती माल शिल्लक आहे आता तुमच्याकडं? आता तरी 15-1 ट्रॅक्टर आहे, अजून 15-20 ट्रॅक्टर. हा एकदम आता पोळा होऊन गेला तरी कांदा चांगला टिकतो, एकदम व्यवस्थित आहे. अजून बी कांदा पात बी चांगली हिरवी राहते, कांदा बी एक सारखा होतो, टिकवून क्षमता बी चांगली उन्हाळ कांद्याची. पोळ कांद्याला बी आता घेतलंय मी जवळजवळ 5-7 एकराला. एकरी माझे 8 ट्रॅक्टर कांदे निघाले. अजून बी सड बीड काही नाही, टिकवून क्षमता चांगली आहे जय किसान खतामध्ये. काजळी काहीच नाही आता, हे काय काजळी अजिबात नाही आता. हे काय कांदे काही नाही, पत्ती एकदम पत्ती अजूनपर्यंत पत्ती सोडत नाही. कांदा हाताने जरी पत्ती काढली तर पत्ती निघत नाही. कांद्याची क्वालिटी वगैरे चांगली आहे. आतापर्यंत मी ड्रॅगनला वापरलं, टमाट्याला वापरलं, कारल्याला वापरलं, भोपळ्याला बी वापरलं. मी तर म्हणतो सगळ्यांनी हे खत वापरायला पाहिजे किसान ग्रीन इंडिया. तर आज ह्या पंचकृषीतून मनमाळ भागामध्ये लाल कांद्याची बऱ्याच शेतकऱ्यांची लागवड चालू आहे आणि ह्या आपल्या 3 गोण्यांच्या किमतीत 6 गोण्या पडत आहे. यूट्यूबला जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी नावाचं यूट्यूब चॅनल आहे. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि ज्या शेतकरी बांधवांनी खतं घेतलेले त्यांचे लाईव्ह व्हिडिओ आपण यूट्यूबला अपलोड केलेले आहेत, त्यांचे तुम्ही रिपोर्ट बघू शकताय आणि एकदा अवश्य वापरून बघा. धन्यवाद शेतकरी. धन्यवाद.